हो. विद्यार्थ्यांनो, आपण याच्या अगोदर अवयव शिकलो. काय शिकलो? अवयव. सांगा बरं मग आपल्या शरीराला कोणकोणते अवयव आहे? हात आहे, पाय आहे, डोकं आहे, छाती आहे, पोट आहे, पाय आहे की नाही? हे सगळे आपले अवयव आहेत. पण याच्या अवयवामध्ये असे काही अवयव आहे की ज्याच्यापासून आपल्याला ज्ञान मिळते. काय मिळते? ज्ञान मिळते. आता ज्ञान मिळते तर कसं मिळते ज्ञान? तर आता ज्ञान बघूया. त्या बॉटल मध्ये काय आहे रे? पाणी. दिसते का तुम्हाला पाणी? कशाने दिसलं पाणी? डोळ्यांनी दिसलं आहे का नाही? म्हणजे डोळ्यांनी तुम्हाला सांगितलं का या बॉटल मध्ये काय आहे? हे काय आहे रे? काय आहे? गुलदस्ता आहे. झाडाची फांदी आहे. कशाने दिसलं तुम्हाला? डोळे. म्हणजे डोळ्यांनी आपल्याला दिसलं की रस्त्यानं गाडी चालली आहे. है की नाही? रस्त्याने गाडी चालली आहे. म्हणजे डोळा काय आहे? अवयव. ज्ञान देणार ज्ञानेंद्रिय आहे. काय आहे? ज्ञानेंद्रिय. मग ज्ञानेंद्रिय कशाला म्हणायचं? तर ज्ञान देणाऱ्या अवयवांना, ज्ञान देणाऱ्या, बघा, ज्ञान देणाऱ्या अवयवांना ज्ञानेंद्रिय म्हणतात. काय म्हणतात? ज्ञानेंद्रिय म्हणतात. ज्ञानेंद्रिय म्हणतात. आता मला सांगा, डोळा हा एक ज्ञानेंद्रिय झाला. आता दुसरा ज्ञानेंद्रिय बघूया आपण. काय खमंग भजी केली आई ना. तुम्ही हॉल मध्ये बसले आहे, बाहेर बसले आहे, तुम्हाला किचन मधला वास येतो. काय खमंग भजी केली. कशाने समजलं तुम्हाला? नाकाने समजलं. कारण आपल्याला वास आला किचन मधला की आईनं भजी केली आहे. आईनं आज पाटवडी केली आहे. आईनं आज मटण केलं आहे. कशाला समजलं? आपण एखाद्या गावाजवळ गेलो, अरे बापरे काय घाण वास आहे. कशाला समजलं? नाकाने. म्हणजे नाक हा काय आहे? एक ज्ञानेंद्रिय आहे. ज्ञानेंद्रिय आहे. मग दुसरा कोणता आहे? नाक. 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 दुसरा कोणता आहे? नाक. आता नाकाने आपल्याला वासाचं ज्ञान समजलं. कशाचं ज्ञान समजलं? वासाचं ज्ञान. डोळ्यांनी काय समजलं? पाहण्याचं ज्ञान समजलं. कशा समजलं? आता तिसरा ज्ञानेंद्रिय बघूया आपण. काय सुंदर गाणं लागलं रेडिओवर. मी इथं बसून ना, मला रेडिओ दिसला का? काय मला काय सुंदर गाणं लागलं टीव्हीवर. कशाने समजलं तुम्हाला? मी इथे आहे, टीव्ही तिकडे चालू आहे. कशाने समजलं? कानाने समजलं. म्हणजे कान काय आहे आपला? काय आहे? कोणता अवयव आहे? ज्ञानेंद्रिय. कानाने आपल्याला ऐकू आलं की तिकडे काय चालू आहे? गडबड चालू आहे, गोंधळ चालू आहे त्या वर्गात. इकडे गाणं लागलेलं आहे. है का नाही? हे कशाने समजलं? ऐकू आलं आपल्याला? कानाने ऐकू आलं. म्हणजे कान हा काय आहे? ज्ञानेंद्रिय आहे. मग तिसरा कोणता आहे? कान. कोणता आहे ज्ञानेंद्रिय? कशाचं ज्ञान आलं आपल्याला कानाने? ऐकण्याचं ज्ञान मिळालं. कशाचं ज्ञान मिळालं? ऐकण्याचं ज्ञान मिळालं. म्हणजेच हा काय आहे? ज्ञानेंद्रिय आहे. ज्ञानेंद्रिय आहे. कोणता आहे? कान हा काय आहे? ज्ञानेंद्रिय आहे. ऐकण्याचं ज्ञान. डोळ्याने पाहण्याचं ज्ञान. डोळ्याने कशाचं ज्ञान मिळालं? पाहण्याचे ज्ञान मिळाले. नाकाने वासाचे ज्ञान मिळाले. कशाचे ज्ञान मिळाले? वासाचे ज्ञान मिळाले. आणि कानाने ऐकण्याचे. कशाचे ज्ञान मिळाले? कानाने. हे तीन झाले ज्ञानेंद्रिय. ऐकण्याचे ज्ञान मिळाले. हे तीन झाले. आता चौथं ज्ञानेंद्रिय. 5 ज्ञानेंद्रिय. आपल्याला किती ज्ञानेंद्रिय आहे? 5 ज्ञानेंद्रिय आहे. अरे बापरे, तिखट आहे. हे काय आहे? हे काय आहे? हे बघा काय आहे? खाऊन पा. खाऊन पा. खा खा लवकर खा. खा रे मिरची. मिरची खा रे. हात नका. कसं लागलं? तुम्हाला कसं लागलं? हळदी कशी आहे? रंग हळदीचा पिवळा.
खाला कशी लागेल तुला टमाटर कोण खाते टमाटर खा खा लवकर खा लवकर खा कसं लागलं गोड आहे आंबट आहे टमाटर कसा आहे आंबट आहे टमाटर कसा आहे आंबट आहे साखर कशी आहे गोड आहे मिरची कशी आहे तिखट आहे कशाने समजलं आपल्याला तोंडाने समजलं राईट कशाने समजलं जिभेने समजलं म्हणजे जिभेने आपल्याला कशाचं ज्ञान मिळालं चवीचं ज्ञान कशाचं ज्ञान मिळालं चवीचं साखर कशी आहे मीठ कशी आहे हे काय हे कशाचं ज्ञान मिळालं चवीचं ज्ञान मिळालं टमाटर कसं आहे आंबा कसा आहे चवीचं ज्ञान आपल्याला कशाने मिळालं जिभेने मिळालं म्हणजे जीभ काय आहे ज्ञानेंद्रिय आहे चवीचे ज्ञान काय देते आपल्याला चवीचे ज्ञान जीभ देते है नाही आता पाचवं कोणतं आहे बघूया पाचवं कोणतं आहे बघूया काय वाटलं तुला काय वाटलं तुला स्पर्श झाला ना कशाला स्पर्श झाला आपल्या कातडीनं स्पर्श झाला कशाला स्पर्श झाला कातडीनं हिला चिमटा घेतला थांब हिला चिमटा घेतला कशाने समजलं कातडीनं समजलं म्हणजे आपली जे हे कातडी आहे त्वचा हिला काय म्हणतात त्वचा काय म्हणतात म्हणजे कोणी स्पर्श केला तर आपल्याला या त्वचेनं समजते आपल्याला कातडीनं समजते की पाण्यात हात घातला थंड पाण्यात हात घातला गरम आहे कशाने समजलं आपल्याला या त्वचेनं समजलं म्हणजे त्वचा हा काय आहे ज्ञानेंद्रिय आहे काय आहे कशाचं ज्ञान मिळालं स्पर्शाचं ज्ञान कशाचं ज्ञान मिळालं स्पर्शाचे ज्ञान मिळाले म्हणून हे 5 ज्ञानेंद्रिय आहे डोळा नाक कान जीभ त्वचा हे काय आहे आपले ज्ञानेंद्रिय काय आहे या अवयवांना काय म्हणतात ज्ञान देणारे अवयव काय म्हणतात अवयव म्हणजे ज्ञानेंद्रिय समजलं